मारेगाव वार्ता। शिक्षक द्या, आम्हाला शिकायचे आहे, विद्यार्थ्यांची मागणी। पांढरकवडा पंचायत समिती कार्यालयात भरवली शाळा। पांढरकवडा तालुक्यातील मौजा चनाखा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या प्रश्नाविरोधात विद्यार्थ्यांसह पालकांनी पंचायत समिती पांढरकवडा येथे ठिय्या आंदोलन केले। आम्हाला शिक्षक द्या अशा घोषणा देत गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जोरदार नारेबाजी करण्यात आली। चनाखा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 7वीचे वर्ग असून शाळेची एकूण पटसंख्या 95 आहे। शासन नियमानुसार या शाळेसाठी किमान 4 शिक्षक आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ 3 शिक्षक कार्यरत असल्याने अध्यापन व्यवस्था शिक्षकाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन कोलमडली आहे। विशेष म्हणजे शासनाच्या पोर्टलवर मात्र 4 शिक्षक कार्यरत असल्याची नोंद दर्शवली जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे। शाळेतील शिक्षक रवींद्र कुमरे यांची तात्पुरती बदली अन्य शाळेत करण्यात आली होती। काही दिवस त्यांच्या जागी पर्यायी शिक्षक देण्यात आले होते, मात्र संबंधित शिक्षकांचा करार संपल्याने सध्या शाळेत रिक्त पद निर्माण झाले आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर मोठा परिणाम होत असून परीक्षा व शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे। याबाबत ग्रामस्थांनी दिनांक 17 डिसेंबर रोजी गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले होते। त्यावेळी एका आठवड्यात शिक्षक देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र 15 दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। शिक्षक तात्काळ न दिल्यास पंचायत समिती कार्यालयात किंवा जिल्हा परिषद यवतमाळ येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। आंदोलनाच्या वेळी सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शिक्षक उपलब्ध करून द्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। मारेगाव वार्ता, वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।